मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचं पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित राहावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतलाय। प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ओम प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि यासाठी ओम प्रतिष्ठान काम करणार आहे। या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रणजित सावरकर आणि शरद पोंक्षे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। मंदिरामध्ये जो प्रसाद दिला जातो त्याला आता ओम प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। प्रसाद शुद्ध, सात्विक असावा या संदर्भातलं हे प्रमाणपत्र आहे। प्रतिनिधी किरण राजणे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। किरण, काय नेमकं याच्यासाठीचे निकष असणार आहेत ओम प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे? अगदी खरं म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये ओम प्रतिष्ठान काम करणार आहे आणि यामध्ये पावित्र्य असेल, सात्विकता असेल आणि शुद्धता असतील या सगळ्या संपूर्ण ज्या बाबी आहेत त्याची हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेत पावित्र्य जपण्याचं काम केलेलं आहे। मंदिरामध्ये अर्पण केला जाणारा जो प्रसाद आहे त्यासाठीच हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि महाराष्ट्रात याची पहिल्यांदा सुरुवात ही 12 ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून सुरुवात होते। या सगळ्या संबंधी 12 वाजता पत्रकार परिषद देखील होणार आहे। रणजित सावरकर असतील, शरद पोंक्षे असतील, याचं विविध साधुमंत देखील यावेळेला उपस्थित असणार आहे। अनेक ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जातं, मात्र त्याबद्दलची सात्विकता, शुद्धता ही कुणालाही त्याची कल्पना नसते आणि अनेकदा त्या सगळ्या संबंधी कारवाई देखील अन्न औषध प्रशासनाकडनं केली जाते आणि या सगळ्या काळामध्ये हे टाळण्यासाठी ओम प्रतिष्ठान काम करणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जाईल किंवा विक्री केंद्र असेल त्या ठिकाणी त्या दुकानदारांना ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ओम प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि त्या ठिकाणाहूनच प्रसाद घ्यावा अशा स्वरूपाचं आवाहन देखील केलं जाणार आहे। जी किरण, आणि या पत्रकार परिषदेचे सुद्धा अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।